राम या शब्दाचा काय अर्थ आहे? खरा अर्थ एक अर्थ असा आहे की असं काही वाक्य देव तुझ्या घरी आलं पाहिजे, आणि दुसरा अर्थ असा आहे तू घरी ये, देव घरी येते. ऐसा कर, घर आवे राम, राम घरी आलेला आहे. हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू परी, भ्रांतासे कामू विषयावरी. जो संसारी आहे तो संसारामध्ये अडकला, या घराचा मालक, आणि या घरामध्ये आत्माराम आलेला आहे. आत्माराम त्याचा तोची जाणे. देव घरी आलेला आहे पण आम्ही घरी नाही. भगिनींना सांगतो, तुमचे सासू देव आहे घरामध्ये, सासरा देव आहे, पती देव आहे. मग काही काही बाया म्हणतील, बाबा तुम्ही म्हणणं बट करे मला पती बी राहील, तुम्ही बी गण फिरतो अशात, पण मजनी सासू इथली बिरडबाई तुम्ही देखील वाहणार. तुम्ही देव म्हणून पहा, देवाची ती एक लीला आहे. तरुण मंडळी इथे आहे अधून मधून माझ्या मागे. सगळ्या तरुणांना एकच सांगतो, आई आणि बाप ही संसार नावाच्या झाडावरची पिकलेली पानं आहेत. ज्यांच्या दाराशी फुलझाड वगैरे असतील त्या झाडांवरच पिकलेलं पान झटकायचा प्रयत्न करू नका. काही काही लोकांना सवय असते, ते पिकेल पाणी हातीवर काढतच, काढू नका. ते आपोआपच गळून जाणार आहेत एक दिवस. तसे आपल्या घरातले आई वडील आहेत, काय करतायत ते? बोलतायत ना, बोलू द्या. एक दिवस असा येणार आहे, नुसता फोटो माझाही बघते, तुम्ही कितीही त्या फोटोकडे टक लावून पाहिजे, एक शब्द बोलणार नाही. जोपर्यंत बोलतायत बोलू द्या. जुने असतील, अशिक्षित असतील, क्रोधी असतील, गाया देतो एकांचा, बाप म्हणा, माय म्हणा, स्त्रियांना सांगतो सासू बोलू द्या. पण सासू तुमचं सुरक्षा कवच आहे. स्त्रियांना सांगतो, जवळून दल्ली जित्यानं कोणी बामटीसनी मजाल नाही तुम्हाला लुंबिडी जाते, कारण ती सुरक्षा कवच आहे. तिचे शब्द कडक असतील पण तुमची पूर्ण सुरक्षा करते. आणि बाप एक दिवस संपून जाणार आहे. त्यांचं वय पाहून, त्यांचा आहार कोणता असेल हे मी बोलत नाही. 70, 75, 80 वर्षाचे जे असतील, थोडस त्यांच्या आवडीचं त्यांना खाऊन घेऊ द्या. आते माळा टाकी सल त्या काय बोंबे पाडायचे, आतेपर्यंत समज नाही. निदान आते जिततायत ना. मला तर पाचोऱ्या तालुक्यामध्ये अशा एका ठिकाणी माळा टाकायला घेऊन गेले, कीर्तन संपल्याबरोबर बाबा आम्हाला दल्लाल माळा टाकांचे बोले. अहो म्हटलं एखादी चांगला महात्मा दे का, मी बटा असा मागायला देस म्हणा, आता का माळा टाक राहिला तपस्वी कोणीतरी. नाही नाही तुम्ही चला गौर गलीमध्ये आहे, काटा पाडेल उंडाय दिवस. मला वाटलं मोठा कार्यक्रम आहे, श्रीमंत माणूस होई बा, माळा टाकाल कार्यक्रम मोठा आहे. करू कुठे या 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 पायऱ्या चढला वटावर 30 एक बाया अशा होती. कोणती माळा टाकाल पद्धत या बाबा मजाऱ्या मजारले घ्या. एक जण गोंगडीवर टाकेल, 2-3 वाटीस मग तुळशी पत्र, गंगाजल, दूध, तेल, बिगर दांडीना कप बी, त्या कपोरी लेऊ येतो पहिले. तो भाऊ असं कर भाऊ, तर डकार पडला. कोणतं माळ टाक म्हणे हे असले म्हणजे अहो भाऊ ते एखादी रोज म्हणे गेले, आज नाही तर सकाळी. याने मी शिष्य करू म्हणा, पहिले शिष्य देवाकडे चालला. अहो का देवले मन करली तर मला मी लिहिजाई कर्तबगार शिष्य, कर्तबगार गुरु. काय नाही बाबा थोडं बोलायला एकदा येऊन काही बाया हुशार राहते.
मला सांगितलं म्हणे बाबा एवढासाठी माळा टाक राहिनो मला असं वाट राहिनो म्हणे माळा टाकाशिवाय काय या भावना जीव जाणार म्हणजे मी तर गण 40 वरी जायला टाकेन मी कसा मरलो नाही माळा टाकावर मरीत असतो म्हणजे आडराणी भरले जग ते एक जण सांगायला लागले द्या बाबा मम म्हणा अरे मम लगन मम लगन हे लगनच्या काही कच जायला आणि काय सांगू मी या शिष्याने एखादशी धर पंढरपूरने पायवारी कर या काय सांगू मी ते फिरत नारळी उकलीले बुवा तू अहो नारळ उभं खरी पाणी दाखवत फिरे नारळ उकला नाही बाबा नाही बाबा आणली बाळा बुक्का होता तो का उठी बठी मीच वाकडा होई त्या बुक्का बघल्या गुरु बाबा लाई दिला त्या म्हटलं बाबा बोलू शकतात का तो बाबाच म्हण हा थोडं थोडं बोलस बरं म्हटलं बाबाजी तुम्ही मी जे म्हणतो ना ते फक्त माझ्या मागे म्हणा कारण नवीन तुमच्या ताकद आहे नाही जमेल नाही जमणार रामकृष्ण हरी म्हणण्यापेक्षा 32 अक्षरी मंत्र तुम्ही फक्त एकदा माझ्या मागे म्हणा बाबा माझ्या मागे हा तोच मला हा म्हणे पहिले म्हटलं म्हणा हरे राम 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 हरे हरे म्हणा तो बाबा नाही तुम्ही त्या बाबा मी म्हटलं हरे राम 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 हरे हरे त्या बाबांना म्हटलं म्हणा ते बाबा म्हणायला लागले आले लांब 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 आले अरे बाबा म्हटलं म्हणा हरे कृष्ण 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 हरे हरे ते म्हणायचे आले कुठून कुठून आले 40 गावातून आले अशी अवस्था व्हायच्या अगोदर ऐसा घर आवेरा स्त्रिया म्हणतील की बाबा किती दिवस सासूची सेवा करायची एक लक्षात ठेवा एक ना एक दिवस तुमचे सासू आणि पोरांनी लक्षात ठेवा तुमचा बाप मरायच्या अगोदर तुम्हाला एक दिवस बोलणार आहे सासू सुनेला सांगते की बहीण गण आवरत तू म्हण देख तुला भंडार घरी जाईल तुला 1 ना 21 होतील कल्याण होई जाईल तुला हा फक्त सासूच्या मुखातून प्राप्त करा झाला तुमचा परमार्थ आला राम तुमच्या घरी पोरांनी एकच करा आई वडिलांची सेवा करताना आई असो वडील असो त्यांनी फक्त मरताना एक सांगावं की दादा गण कैर होतो गण लोक असले पोरे होते पण देख बेटा कीर्ती वाढी जाई तुला झेंडा लागी जाई अशी संतती होई बेटा तुले की तुला नाव उज्ज्वल होई जाई आणि बापाने जीव सोडा हे ज्याने कमवलं कुठे चाललो आपण देव शोधायला कुठे चाललो राम शोधायला तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेस ही भूमी त्या गोपालाची आहे ही भूमी त्या रामचंद्राची आहे हे पाणी त्याच आहे हवा त्याची आहे सगळं त्याच आहे आणि आम्ही त्याला कुठे शोधायला चाललो तो इतका आमच्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे त्याचा फक्त अनुभव घ्या झालेली सेवा श्रीरामराय गुरुदेव दत्त यांच्या चरणी सादर समर्पित करतो आणि एवढ्या उत्साहाने तुम्ही आजो दिवस साजरा करतात तुमच्याही चरणी सादर समर्पित सेवा करून पुढच्या कार्यक्रमांसाठी तुम्हाला असाच उत्साह राहो आणि यापेक्षा द्विगुणित समाज तुमच्याकडे येऊ झालेली सेवा रामजींच्या चरणी सादर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.